अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा लाईव्ह चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। स्वामींच्या कृपेने आजचा दिवस तुमच्यासाठी सुखाचा आणि समाधानाचा जावो ही स्वामीचरणी विनंती। आजचा हा व्हिडिओ सर्व आपण स्वामी भक्तांसाठी खूपच खास असणार आहे, कारण आपण सर्व स्वामी भक्त नित्यसेवेमध्ये श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथातील अध्याय पठण करत असतो। आजच्या या व्हिडिओमध्ये श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथातील प्रत्येक अध्यायाचे आपल्याला समजेल अशा साध्या आणि सरळ सोप्या आपल्या बोली मराठी भाषेमध्ये अनुवाद तुम्ही श्रवण करणार आहात। आपल्या हिंदू धर्मामध्ये विविध पवित्र ग्रंथाचे पारायण, पठण किंवा श्रवण करण्याला खूप महत्त्व आहे आणि आपल्यापैकी बरेच जण विविध पवित्र ग्रंथाचे पारायण करतातही। तर मग हे ग्रंथाचे पारायण, ग्रंथ का वाचावेत, ग्रंथामध्ये लिहिलेल्या विविध कथांचा अर्थ का आपल्याला समजला पाहिजे, तर लक्षात घ्या, विविध पवित्र धार्मिक ग्रंथ जे असतात त्यामध्ये भगवंतांच्या अवतारांचे, संतांचे चरित्र वर्णन केलेले असते। ग्रंथ वाचले तर संत समजतील आणि संत समजले तरच भगवंत समजतील, आणि ज्यावेळेस आपल्याला भगवंत समजतील त्यावेळेस आपण भगवंतांच्या चरणी एकरूप होऊ शकू। तर या कारणासाठी आपल्याला ग्रंथाचे वाचन करणे आवश्यक असते। त्याचबरोबर त्या ग्रंथाचा अर्थ जर आपल्या बोलीभाषेत, आपल्या मराठीमध्ये आपल्याला समजला तर आपली आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी खूप मदत होते। आता हे पहा, आपल्या सर्वांना संत ज्ञानेश्वर महाराज माहितीच आहेत। संत ज्ञानेश्वर महाराजांनी सर्वसामान्यांना समजावे यासाठी भगवद्गीतेवर जे भाष्य केले त्यालाच आपण ज्ञानेश्वरी म्हणजेच भावार्थ दीपिका म्हणून ओळखतो। तर संत ज्ञानेश्वरांनी देखील सर्वसामान्यांना समजावे यासाठी भगवद्गीतेवर सर्वसामान्यांना समजेल या भाषेमध्ये भाष्य केले होते। तर त्याच उद्देशाने आपण आज श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील या पवित्र पोथीमधील प्रत्येक अध्यायाचे मराठीमध्ये अनुवाद श्रवण करणार आहात। त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच यापुढील अध्यायाचे किंवा विविध व्हिडिओंचे जे नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला भेटतील सर्वात आधी। आणि ज्याप्रमाणे श्री स्वामी चरित्र सारामृतातील अध्यायांचे मराठी अनुवाद तुम्ही श्रवण करणार आहात, त्याचप्रमाणे श्री शिवलीलामृत या पवित्र ग्रंथातील प्रत्येक अध्यायांचे देखील मराठी अनुवादचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत, ते तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता। स्वामींच्या कृपेने पुढेही आपल्या हिंदू धर्मातील विविध धार्मिक पवित्र ग्रंथातील अध्यायांचे मराठी अनुवाद तुम्हाला लवकरच श्रवण करायला भेटतील आपल्या चॅनलवर। तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त भगवंतांच्या चरणाशी एकरूप होण्याची आणि आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी स्वतःची मदत करा। चला तर मग स्वामी भक्तांनो, स्वामी कृपेने श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृतातील पहिल्या अध्यायाचे मराठी अनुवाद श्रवण करूयात। श्रोते हो, सादर आहे श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला। सर्वप्रथम श्री गणेशांना वंदन करूयात। श्री गणेशाय नमः। आणि श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत ग्रंथरचयिते श्री विष्णू बळवंत थोरात यांचा संक्षिप्त परिचय व ग्रंथाचे महत्त्व जाणूयात। श्री विष्णू बळवंत थोरात यांचा जन्म कोकणामधील रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील पालशेत गावात झाला। त्यांच्या आईचे नाव श्रीमती पार्वतीबाई व वडिलांचे नाव बळवंतराव थोरात होते। ते ब्राह्मण जातीमधून चित्तपावन कुळातील होते। ते व्यवसायाने शिक्षक होते। त्यांची पदस्थापना कोपर्ली ह्या गावात सहशिक्षक म्हणून झाली होती। त्याच गावात शंकरशेठ नावाचे एक मारवाडी वाणी राहत होते। ते श्री विष्णू बुवांवर खूप प्रेम करीत असत। ते कोपर्ली येथे असताना त्यांनीच श्री विष्णू बुवा थोरात यांना आपल्या मदतीचा हात दिला होता। एकदा त्यांना श्री स्वामी समर्थ महाराजांची अनुभूती झाली, त्यामुळे ते श्री अक्कलकोट महाराजांची नित्यपूजा करू लागले। त्यांना एकदा असे वाटले की आपण श्री स्वामी समर्थ महाराजांबद्दल खूप काही ऐकलं आहे, पण त्यांचं चरित्र मात्र पूर्णपणे ऐकलेलं नाही। तेव्हा त्यांना श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरित्र श्रवण करण्याची इच्छा झाली।
त्यांनी श्री विष्णुबुवा थोरात यांना श्री स्वामी महाराजांचे चरित्र लिहिण्याची विनंती केली व पुढे असेही बुवांना म्हटले की ह्या पवित्र कार्यासाठी जी काही आर्थिक मदत लागेल ती मी देईल. त्यांनी बुवांना दिलेल्या वचनानुसार त्यांनी महाराजांची पोथी लिहिण्यासाठी यथोचित सहायता केली. अशा प्रकारे शके 1819ला वसंत ऋतूमध्ये चैत्रवद्य त्रयोदशीला गुरुवारी दिनांक 15 एप्रिल 1897 ह्या दिवशी श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ तयार झाला. श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा व उपासनेच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हा एक छोटासा ग्रंथ आहे. ह्या ग्रंथातील दररोज 3 अध्याय याप्रमाणे 7 दिवस जर वाचन केले तर 21 अध्यायाचे पारायण केवळ 7 दिवसांत होऊ शकते. जे स्वामी महाराजांचे भक्त व उपासक आहे त्यांनी जर ठरविले की दररोज 21 अध्यायाचे पारायण करावे तर तेही शक्य होऊ शकते, कारण हा छोटेखानी असा पवित्र ग्रंथ आहे. आपल्या अनन्य श्रद्धेने व मनाने या प्रासादिक ग्रंथाचे वाचन किंवा पारायण केल्याने तसेच संकल्पित 108 पाठ केल्याने सर्व प्रकारच्या समस्यांचे निरसन होते असा भक्तांचा अनुभव आहे. तर पुढे पहिल्या अध्यायामध्ये श्रवण करूयात. पुढील कथा. श्री विष्णू बळवंत थोरात विरचित श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचा पहिला अध्याय मराठी गद्य अनुवाद प्रस्तुत करताना मी सर्वप्रथम ह्या ग्रंथाचे लेखक श्री विष्णू बळवंत थोरात यांना वंदन करते. ह्या ग्रंथाचे लेखक श्री विष्णू बळवंत थोरात हे सर्वप्रथम श्री गणेश, श्री सरस्वती, श्री गुरु, श्री कुलदैवत, अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार यतिवर्य श्री स्वामी समर्थ महाराज यांना वंदन करतात व पुढे ग्रंथ लिहिण्यास प्रारंभ करतात. ते सर्वप्रथम आपल्या सद्गुरूला वंदन करतात. त्यानंतर ते जगतचालक भगवान श्री विष्णू देवतेला नमस्कार करतात व त्यांची स्तुती करतात आणि म्हणतात की त्यांनी धारण केलेली शस्त्र, आयुधे व वाहन यांचे गुण वर्णन करण्यास वेदसुद्धा असमर्थ आहेत. त्यांना विनंती करतात की श्री स्वामी चरित्र सारामृत ह्या ग्रंथाचे लेखन निर्विघ्नपणे पार पडू दे. त्यानंतर ते विद्येची देवता ब्रह्मकुमारी शारदा, आपले गुरुवर्य, माता व पिता यांना वंदन करून हा ग्रंथ पूर्ण हो अशी याचना करतात. त्याचबरोबर विष्णुबुवा त्रिगुणात्मक त्रैमूर्ती असलेले भगवान श्री दत्तात्रेय यांचे वंदन करून व त्यांना स्मरून विनंती करतात की ह्या कलियुगात धर्मवासना ही विकोपास गेलेली आहे, तिला आपल्या मूळ तत्वावर येऊ दे. ते पुन्हा पुढे भगवान श्री दत्तात्रेयांची महती गुणगान करतात व कवी व्यास, वाल्मिकी ऋषी, संत तुकाराम महाराज इत्यादी संत महामुनी ऋषी यांचेही वंदन व गुणगान करून हा ग्रंथ तडीस जावो ही प्रार्थना करतात. ते पुढे म्हणतात की माझ्याजवळ ग्रंथनिर्मितीचे सामर्थ्य नाही. ते समस्त देवी देवता, साधू, सज्जन, सत्पुरुष व अनेक संत यांचीही करुणा भागतात व त्यांना आशीर्वाद मागून माझ्या हातून हा ग्रंथनिर्मितीचे कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे अशी विनवणी करतात. आता येथे श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथातील पहिला अध्याय सुफल संपूर्ण होत आहे. यानंतरच्या यापुढील अध्यायामध्ये स्वामींबद्दल त्यांचे चरित्र अधिक जाणून घेऊया. त्यांनी प्रकट कसे झाले, कुठे झाले, प्रकट झाल्यानंतर त्यांनी जीवन कार्यामध्ये काय काय लीला केल्या या सर्वांबद्दलची माहिती कथा स्वरूपामध्ये तुम्हाला पुढील अध्यायाच्या व्हिडिओमध्ये श्रवण करायला भेटेल. तर सर्व स्वामी भक्तांना विनंती आहे की नित्यसेवेतील श्री स्वामी चरित्र सारामृत या पवित्र ग्रंथातील अध्यायांचे मराठी अनुवाद श्रवण करायला विसरू नका. यानंतरच्या अध्यायाचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरच भेटेल. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.